नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. हिवाळा चालू झाला तर आपल्याला डिंकाचे लाडू आठवतात. प्रत्येक महिलेने डिंकाचे लाडू आवर्जून खाल्ले पाहिजे, कारण कमरेसाठीही खूप उपयुक्त आहेत. तर लाडू बनवण्यासाठी आपण काजू, बदाम, पिस्ता, मनुके, खोबरं आणि खजूर आणि डिंक घेतलेला आहे. तुपामध्ये काजू, बदाम छान प्रकारे फ्राय करून घेऊया आणि पिस्ता, खोबरं, खजूर यांना पण आपण फ्राय करून घेऊया. त्यानंतर मनुके, मी 2 प्रकारचे मनुके घेतलेले आहे, यांना पण आपण छान प्रकारे फ्राय करून घेऊया. आता आपण डिंक फ्राय करून घेऊया. त्यानंतर सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे मिक्सरमधून काढलेला आहे मी. आणि त्यामध्ये अर्धी वाटी गूळ ॲड करायचा आहे. छान प्रकारे मिक्स करायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर त्याचे आपण आता लाडू बनवून घेऊया. अशा प्रकारे लाडू बनवायचे आहे. हिवाळ्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात हे लाडू, तर प्रत्येकाने खाल्लेच पाहिजे. छान प्रकारे लाडू तयार झालेले आहेत. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.